गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठांमध्ये कॅरी ऑनची मागणी होत होती। अनेक विद्यार्थी संघटनांनी याबद्दल निवेदने प्रस्तुत केलेली होती, पण विद्यापीठ प्रशासनाने याची कुठलीही दखल घेतली नाही। 3 सप्टेंबर 2024 रोजी विद्यार्थी सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अकॅडमिक काउन्सिलची बैठक बघून पूर्वनियोजित आंदोलन केले। या आंदोलनाचा मुख्य विषय म्हणजे विद्यापीठाद्वारे संचालित होणाऱ्या मूल्यांकन पद्धतीमध्ये दोष असल्या कारणाने अनेक विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले होते। याच सोबत नवीन अंमलात आणल्या जाणारे नवशिक्षण धोरण, यामुळे जुन्या CBCS विद्यार्थ्यांचे काय असा प्रश्न आता उभा राहिलेला होता। याचीच दखल घेत विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख ग्रामीण प्रथमेश नवरखेले यांनी विद्यापीठ प्रशासनास आधीही निवेदन दिले होते, पण यावर कुठलाही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थी सेनेने अकॅडमिक काउन्सिलच्या बैठकीसमोरच ठिय्या मांडला व जोपर्यंत विद्यार्थ्यांना कॅरी ऑन मिळणार नाही तोपर्यंत इथेच बसणार असे नमूद केले। विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश सोळंके यांनी कुलगुरूंसमोर मागच्या वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल समोर ठेवत असे प्रतिपादन केले की विद्यापीठ वार्षिकरित्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा संचालित करण्यासाठी शुल्क स्वरूपी 37,82,07,675 एवढे रुपये वसूल करते आणि परीक्षा संचालनाचा खर्च हा मात्र 12,99,48,631 एवढा असतो। उर्वरित 24,82,59,044 हा विद्यापीठाच्या खिशात जातो, जेव्हा की परीक्षा एवढ्या खर्चात होऊ शकतात, मग विद्यार्थ्यांकडून 3 पट शुल्क का आकारले जाते असा सवाल त्यांनी कुलगुरूंसमोर उपस्थित केला। समोर एवढे पैसे भरूनही समजा मूल्यांकनातील हलगर्जीमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जात असतील तर मग विद्यार्थ्यांनी काय करायचं असा सवालही उपस्थित केला। आणि कॅरी ऑनचा विषय हा अकॅडमिक काउन्सिलचा अधिकार क्षेत्रामध्ये येत असल्याने व तेव्हाच त्यांची बैठक सुरू असल्याने तो विषय तात्काळ त्यांच्या समोर ठेवून मान्य करावा अशी मागणी लावून धरली। यावर प्रतिसाद देत कुलगुरूंनी ही मागणी मान्य केली व विद्यापीठ परिषदेचे सदस्य प्राध्यापक डॉक्टर प्यारेलाल सूर्यवंशी यांच्याकडून हा प्रस्ताव विद्यापीठ परिषदेत ठेवून एकमुखाने मान्य करून घेण्यात आला। विशेष म्हणजे विद्यार्थी सेनेने या अगोदरच डॉक्टर प्यारेलाल सूर्यवंशी यांना निवेदन सादर केलेले होते। या आंदोलनावेळी तिथे विद्यार्थी सेना उपजिल्हा प्रमुख इम्रान सय्यद, हर्षद धोटे, शहर प्रमुख कार्तिक डकरे, भाविक कांबळे, योगेश डहाके, ऋषिकेश हिंगणकर, वेदांत दांडके, आयुष कुरळकर, अनिकेत जावरे, साहिल ढोले, भूषण मेश्राम, सोजवाल संकेपाल, आदित्य चौधरी, अभिजित वरकाटे, प्रशांत सानप, प्रज्वल दुर्गे, गणेश निंबोळकर, इतर विद्यार्थी सेना पदाधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। विद्यार्थी सेना आणि मला वाटतं 2 दिवसापूर्वी NSUI तसेच इतर काही विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाला काही निवेदन दिलेले होते कॅरी ऑन संदर्भात। तर आज अकॅडमिक काउन्सिलची मीटिंग सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या एकंदर भावना लक्षात घेता आणि त्यांच्या अडचणी लक्षात घेता पण प्रायोरिटी म्हणून हे निवेदन तातडीने आज अकॅडमिक काउन्सिलच्या मीटिंग समोर ठेवलं। अकॅडमिक काउन्सिलने विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेता आणि त्यांना होणाऱ्या एकंदर अडचणी लक्षात घेता या संपूर्ण निवेदनावर आज विचार केला, चर्चा केली आणि त्या अनुषंगाने एक संयुक्तिक निर्णय आज अकॅडमिक काउन्सिलने घेतलेला आहे। मी आपल्या गृहसचिवांना विनंती करतो की जो अकॅडमिक काउन्सिलने जो निर्णय आज घेतलेला आहे तो कृपया आज सर्व विद्यार्थ्यांना, सर्व संघटनांना वाचून दाखवावा। पुढे आज झालेला जो हा विद्या परिषदेचा निर्णय आहे तो असा आहे, सर्व विद्याशाखेअंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य विचारामध्ये घेऊन सत्रांत विषय सत्र
CBCS आणि पदव्युत्तर NEP या संबंधित तत्सम सर्व परीक्षांकरता बसलेल्या विद्यार्थ्यांकरिता श्रेयांक वितरणासह केवळ शैक्षणिक सत्र 2024-25 करिता थेट प्रवेश फुल कॅरी ऑन देण्यात याच्यातलं शेवटचं महत्वाचं वाक्य सदर निर्णय हा तात्काळ प्रभावाने लागू होणार आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.